नमस्कार माझ्या अंतरंगाच्या सर्व प्रेक्षकांना, माझ्या व्ह्यूअर्सना मनपूर्वक धन्यवाद. कारण माझे व्हिडिओ तुम्ही बघता त्याबद्दल धन्यवाद. तर मी अनेक असे किस्से घरातले, नोकरीतले, शेजारचे असे अनेक किस्से मी या आपल्या यूट्यूब चॅनलवर टाकले. परंतु आज जी मी घटना सांगणार आहे ती किस्स्यात नाही मोडणार, ती घटनाच आहे. 10 वर्षापूर्वी ना आमच्या घरी, म्हणजे ह्या घरात नवीन राहायला आल्यानंतर एक कुत्रा होता. आता तुम्ही म्हणाल त्या कुत्र्याचं नाव ऐकून थोडंसं म्हणजे विचित्र वाटेल, कारण त्या कुत्र्याचं नाव आम्ही ठेवलं होतं साहेब. त्याला आम्ही साहेब म्हणायचो, साहेब या नावानं बोलवायचं. तर इथं राहायला आल्यानंतर काय झालं, ना शेजारी कोण, ना आसपास कुठला असा संपर्कात येण्यासाठी कुठलं माध्यम नव्हतं. म्हणजे फोन होते आमच्याकडं, परंतु पटकन हाक मारली की शेजारी कोणी नव्हतं. समोरनं जाणारा हायवे एवढाच, आणि समोरच्या रस्त्याच्या समोर एक अशी एक वस्ती आहे की तिथं त्यांची जनावरं असायची, परंतु ते पण लांब होतं आणि ज्यांची जनावरं इथं होती ती इथं झोपायला नसायची. तर असं झालं की आम्ही इथं नवीन राहायला आलो आणि अवघ्या एका महिन्यात शेजारी इथं या बाजूला एक शेत होतं, मोकळंच होतं ते, म्हणजे नांगरून वगैरे टाकलेलं. आणि रात्री ना आम्ही सगळेजण जेवलो आणि 10 वाजता झोपायला गेलो. झोपायला गेल्यानंतर कसं काचेतून बाहेरचं सगळं दिसतं म्हणून आम्ही सगळीकडे पडदे लावले होते. आणखी मी सगळं आवरलं आणि आता झोपायला जायचं, तोपर्यंत सगळ्यात शेवटी मी झोपायची ना सगळं काम वगैरे आवरून. तर आमचा साहेब, म्हणजे आमचा कुत्रा तो साहेब इतका भुंकायला लागला, असा भुंकायला लागला, त्या जोरात भुंकायला लागला की काय बोलायचं कामच नाही. आणि असा भुंकायला लागल्यानंतर काय झालं की प्रश्न पडला आम्हाला की आता काय करायचं म्हणून. म्हणजे हा इतका का भुंकायला लागला, तरी पण काय बाहेर जाण्याचं धाडस होईना. मग मी, माझा पुतण्या होता, मुलगा होता, सर होते, म्हटलं बघा की बाहेर जाऊन, पण कोण म्हटलं कोण काहीतरी असेल, दुसरं कुत्रं वगैरे असेल म्हणून हा भुंकतोय. तर मी शेवटी नाईलाजानं उठले आणि जर असं धाडस होत नव्हतं, कारण आजूबाजूला कोण नव्हतं आणि घराला आमच्या संरक्षण भिंत पण नव्हती. अजूनही आम्ही ती बांधलेली नाही, परंतु त्यावेळी तर एकदमच सगळं ओपनवर आणि सगळं नवीन राहायला आलेलं. तर मी जरा असं पडद्यातून बघितलं तर मला 2 माणसं जाताना दिसली. आणि 2 माणसं जाताना दिसल्यावर म्हटलं कसं हे कोण आहेत माणसं. मला काय राहवलं नाही, मला अचानक म्हणजे भीती वाटायला लागली. म्हटलं काय आणखी कसं काय म्हणून मी जराशी घाबरले. तर मी जरा गावात फोन केला आणि विचारले, तर गावातून असं समजलं की 2 माणसं म्हणजे चोर घरावरती दगड मारलेत आणि ते तुमच्या इकडच्या दिशेला पळून आलेत म्हणून. त्यामुळं माझा विश्वास पक्काच झाला की हा चोरच असणार म्हणून. आणि त्यांच्या हातात काय तर होतं, म्हणजे काय दिसत नव्हतं मला अंधारात. तसं मी घाबरले आणि सगळ्यांना म्हटलं उठा उठा, बघा बघा. तोपर्यंत माझ्या मुलीनं गावात फोन केला आणि म्हणले आमच्या घराजवळ आलेत म्हणून. इतक्यात गावातून 25-30 टू व्हीलर आल्यानंतर जी पुढं लोक आलती ती इतक्या लोकांचा एकदम असा मॉब बघून, म्हणजे घोळका बघून त्यांनी समोरच्या रस्त्यावर एक छोटासा पूल होता, त्या पुलाच्या कठड्यावरून पलीकडं उड्या मारल्या आणि ओढ्यातून पळत जाऊन उसातून दुसऱ्या गावात गेली. तेव्हा ती लोक सगळी आम्हाला म्हणाले की तुम्हाला कसं समजलं तुम्हाला. तर म्हटलं आमचं कुत्रं जवळजवळ 1 तासभर तर भुंकत होतं आणि असं विचित्र भुंकत होतं की काय बोलायचं काम नाही. आणि दुर्दैवानं असं झालं की त्या कुत्र्यानं ते तर काम केलं, ते खूप प्रामाणिक होतं बिचार आणि चांगलं पण होतं. परंतु असं झालेलं की त्याचा रस्त्याच्या अपघातात म्हणजे मृत्यू झाला. एका ट्रक खाली ते गेलं आणि त्याची ही आठवण आज मला आवर्जून आली. कारण आता आमच्या इथं भरपूर म्हणजे आजूबाजूला राहायला कोण आलेलं नाही, परंतु वर्दळ आहे, लोक आहेत, किंवा आता काय वाटत नाही, रस्ता खूप रात्रंदिवस माणसं असतात या रोडला. आता आजूबाजूला जो पूर्वीचा एकटेपणा होता तो राहिला नाही, परंतु त्या जे आमच्या साहेबांनी काम केलं आणि जे आम्हाला जागृत केलं त्यामुळं आम्ही पण. परंतु ती लोक जर रात्री इथं कुठंतरी लपून बसली असते, संध्याकाळी जर आमच्यावर त्यांनी जर अटॅक पण करू शकतात किंवा चोरीच्या उद्देशानं येऊन त्यांनी जर काय
वेगळं काय वाईट कृत्य केलं असतं तर ते खूपच वाईट झालं असतं. परंतु त्या घटनेनंतर मी फारच घाबरायची, कारण मला आता आमच्या शेजारी आता कोणत्या म्हाताऱ्या वगैरे बायका आहेत ना गावात, तर त्या म्हणायच्या तुमचं घर म्हणजे आटिंग्या बनत आहे. म्हणजे इतकं 7 वाजले की भीती वाटायची. परंतु या आजच्या क्षणाला मला आमच्या त्या साहेबाची आठवण आली आणि मी तुमच्याशी शेअर केली. तर ही आठवण कशी वाटली? माणसांसोबतच म्हटलं चला आपल्या कुत्र्याची पण एक आठवण शेअर करू. तर हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.